पल्लवीज लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोबी 65 म्हणजेच कोबीचे कुरकुरीत असे भजी म्हणतात। तर घरातलेच वस्तू घालून आपण असे क्रिस्पी कोबी 65 बनवत आहोत। सेम टू सेम हॉटेलमध्ये कसं स्टार्टरला आपल्याला कोबी 65 देतात ना, तसंच हे लागतं। तर चला बघूया हे कसं बनवतात। तर यासाठी मी जे कॉलीफ्लावर आहेत म्हणजेच फ्लावर आहे त्याला असं कट करून घेतलेलं आहे। तर चला गॅसवर मी इथं थोडं पाणी उकळायला ठेवलेलं आहे। तर यामध्ये थोडं मीठ घालून घेऊयात, पाहिजे तर तुम्ही यामध्ये हळद सुद्धा घालू शकता। तर बघा हे आपल्याला एक असं उकळी आणून द्यायचं आहे। असं उकळी आल्यानंतर आपण जे कट केलेलं फ्लावर आहे ते यामध्ये घालायचं आहे। तर बघा अशी एक जी उकळी आली तर आपल्याला हे फ्लावर यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि याला असं चमच्याने एक वेळा ढवळून घ्यायचं आहे। तर चला सगळं मी यामध्ये असं घालून घेतलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला एक उकळी येऊपर्यंत याला असं हलवून घ्यायचं आहे। आपल्याला याला जास्त असं शिजवायचं नाही। तर बघा अशा प्रकारे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि याला आपण साईडला काढून घेऊयात। तर बघा असं आपल्याला एक 5 मिनिटं ठेवून घ्यायचं आहे। इथं कढईमध्ये मी घेतलेला आहे 1 चमचा धने आणि 1 चमचा जिरा। तर बघा धने आणि जिरे जे आहेत त्याला आपण असं भाजून घ्यायचं आहे। तर आपल्याला बाहेरून कोणतीही वस्तू आणून यामध्ये घालायची नाहीये। जिरा आणि धने सगळ्यांच्या घरी असतात। तर बघा असं याला भाजून घेतल्यानंतर याला थोडं थंड होऊन देऊयात आणि याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। तर बघा आता याला आपण बारीक असं पावडर बनवून घेऊयात। तर चला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अशी बारीकशी पावडर बनवून घेतलेली आहे। आता मी इथे एक चाळणी घेतलेली आहे। आपण जे कोबी शिजवून घेतलेले होते तर हे फ्लावर जे आहेत ते यामध्ये आपल्याला घालून असे काढून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून याचं सगळं पाणी जाईल। तर चला असं एका प्लेटमध्ये आपण इथं घेऊयात पहिल्यांदा मैदा। तर बघा तुम्ही जेवढा मैदा घेशीला तेवढंच आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे। तर बघा मी इथं 4 चमचे असं मैदा घेतलेला आहे। तर 4 चमच्याला आपण 4 चमचेच कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे। तर बघा तुम्ही कितीही कोबी मंचुरी किंवा कोबी 65 बनवायचं असेल तर तेव्हा ह्या दोन्ही पिठाची क्वांटिटी आपल्याला सेमच ठेवायची आहे, म्हणजेच आपले जे हे कोबी क्रिस्पी 65 आहे ते क्रिस्पी बनतात। तर बघा यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊयात। तर यामध्ये मी घालून घेतलेलं आहे मीठ स्वादानुसार, थोडीशी हळदपूड यामध्ये मी घातलेली आहे आणि यामध्ये आपण तिखटासाठी घालून घेऊयात काश्मीरी लाल मिर्च पावडर। याने याचा कलरही खूप छान येतो आणि ही जास्त तिखटही नसते। तर चला आपण जो बारीक केलेला मसाला आहे तो 1 चमचा आपण यामध्ये घालून घेऊयात। 1 चमचा खूपच होतो यासाठी, म्हणून 1 चमचा पुरेसा आहे। तर चला याला आपण चांगलं असं मिक्स करून घेऊयात। तुम्ही अजून पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका। तर बघा हे असं छान मी असं मिक्स करून घेतलेलं आहे हातानं। तर चला आपण यामध्ये असं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा जसं आपण भजीचं पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे करायचं नाही आहे। तर थोडं पाणी घालून मी हे व्हिडिओमध्ये कसं दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला करून घ्यायचं आहे। तर बघा काश्मीरी लाल मिर्च पावडर घातल्याने याचा कलर किती सुरेख आलेला आहे। तर तुम्ही यामध्ये कलर सुद्धा घालू शकता। तर बघा असा आपल्याला फेटत जायचं आहे। तर बघा मी इथं अजिबात व्हिडिओ स्किप केलेला नाही। अशा प्रकारे तुम्हालाही घरच्या घरी कोणीही पहिल्या टाईममध्ये असं कोबी 65 बनवू शकता। तर बघा असं सगळं पीठ एकत्र करत आपल्याला थोडं पाणी घालून असं ह्याला फेटत जायचं आहे। जेव्हा आपलं हे पीठ एक तारेचं होतं तोपर्यंत आपल्याला असं पाणी घालून याला फेटतच जायचं आहे। पाण्याचा वापर तुम्ही थोडाच करा। जर तुम्ही एकदम असं जास्त पाणी घातलं तर आपलं जे हे पीठ आहे खूप असं पातळ सुद्धा होऊ शकतं। तर बघा याप्रमाणे अजून थोडं पाणी यामध्ये आपण घालून घेऊयात।
तर बघा, तुम्ही बघत आहात हे आपलं पीठ किती छान असं एक तारेने पडत आहे. अशा प्रकारे जेव्हा हे पीठ पडेल तेव्हा आपलं हे बॅटर खूपच छान असं तयार झालेलं आहे, तुम्ही समजा. तर बघा, आता आपण काय करायचं आहे, या प्रकारे झालेलं आहे. जर तुम्हाला अजून थोडं पातळ झाले पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडं पाणीसुद्धा घालू शकता. तर बघा, जे आपण फ्लावर कट केलेलं आहे त्याला हे बॅटर किती छान असं लागत आहे. तुम्ही एका वेळेस यामध्ये फ्लावरसुद्धा घालून घेऊ शकता किंवा तुम्ही एक एक करून सुद्धा यामध्ये सोडू शकता. तर मी अजून थोडं यामध्ये पाणी घातलेलं आहे, कारण मला हे वाटत होतं थोडं घट्ट आहे. तर चला, या प्रकारे मी तर तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर चला, आपण हे जे फ्लावर आहेत एक एक करून यामध्ये सोडून टाकूयात. तर बघा, अशा प्रकारे डीप करा आणि पटापट तुम्ही तेलामध्ये घालून घ्या. तेल सगळ्यात पहिलं आपल्याला खूप असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मीडियम टू लो फ्लेममध्ये ठेवून आपल्याला हे असे तळून घ्यायचे आहेत. तर चला, फटाफट आपण असे सगळे घालून यांना तळून घेऊयात. पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये असे अनेक नवनवीन रेसिपी आहेत, ते सुद्धा तुम्ही जरूर बनवा आणि माझी रेसिपीज तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट्स करून जरूर सांगा. तर बघा, या प्रकारे आपण हे सगळे असे गोबी घालून घेतलेले आहेत. तर हे जे फ्लावर आहेत त्यांना आपण असं पलटून घेऊयात. तर बघा, गोबी 65 खूपच छान लागतात आणि तुम्ही मुलांना असं झटपट बनवून सुद्धा देऊ शकता आणि यासाठी तुम्हाला कोणतीही प्रिपरेशन करण्याची गरज नाही. झटक्यामध्ये तुम्ही हे असं बनवू शकता. तर बघा, किती छान आणि सुरेख असा कलर आलेला आहे आणि खूपच छान असे क्रिस्पीसुद्धा हे झालेले आहेत. तर चला, याला आपण एका झारीमध्ये काढून घेऊयात. तर बघा, याप्रमाणे फटाफट तुम्ही असे सगळे गोबी जे आहेत ते तळून घ्या. तर चला, मी इथे दुसरी बॅच पिन अशा प्रकारे घालून घेतलेली आहे. यांना पण आपण फटाफट असं तळून घेऊयात. तर बघा, गोबी 65 खूपच छान आणि फटाफट असे बनतात. तर चला, असे माझे सगळे मी गोबी 65 तळून घेतलेले आहेत. तर यांना थोडंसं तेल जाऊपर्यंत एका प्लेटमध्ये काढून आपण सर्व करून घेऊयात. तर मी इथे घेतलेलं आहे थोडीशी मिरची, म्हणजेच 3 मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत आणि थोडं कढीपत्ता घेतलेला आहे. तर आपल्याला वरून याला असं घालून घ्यायचं आहे. तर बघा, या प्रकारे आपण असं यांना छानसं असं तळून घेऊयात. तर बघा, इथं आपलं तळून झालेलं आहे आणि हे आपण ते गोबी 65 वर घालून घेऊयात. तर बघा, अशा प्लेटमध्ये मी याला सर्व केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही ही गोबी 65 घरच्या घरी बनवा आणि खावा. खूपच छान अशी क्रिस्पी बनतात. आणि पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजेच अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील. तर बघा, किती छान असे बनलेले आहेत आणि गरमागरम तुम्ही याला असं सर्व करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.